राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता साकुरी व पिंपळस गावातील मुस्लिम समाज बांधवांना कब्रस्थानसाठी शेती महामंडळाची कोट्यवधी रुपयांची 2.5 एकर जमीन उपलब्ध करून देऊन दफनभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविलाय। दफनभूमीसाठी प्राप्त झालेली जागा म्हणजे मुस्लिम समाज बांधवांसाठी ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण असून याची समाज बांधवांना कायम जाणीव राहील, असा विश्वास राहता नगर परिषदेचे माजी नगरसेवक हाजी रफिक शहा यांनी व्यक्त केलाय। राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुस्लिम समाज बांधवांचे कब्रस्थानसाठी जमीन लोकार्पण कार्यक्रम मंगळवार रोजी राहता शहरात संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट रघुनाथ बोठे, मौलाना रफिक शहा, मौलाना रऊफ शेख, मौलाना अकील शहा, मौलाना इब्राहिम, मौलाना लतीफ शेख, फादर गिल्बर्ट डेनिस, फादर फ्रान्सिस ओहळ, फादर आनंद बोधक, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, वीरभद्र देवालय ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने, प्राध्यापक राजेंद्र निकाळे, युनुसभाई पठाण, इलियासभाई शहा, हाजी मुन्नाभाई शहा, नगरसेवक सलीम शहा, पत्रकार मुस्ताक शहा, इरफान भाई शेख, मुन्नाभाई फिटर, तौसिफ सय्यद, राजूभाई पठाण, अन्सारभाई, फरीदभाई शेख, रहीमभाई कुरेशी, खिजरभाई शहा, वहीद शहा, शरीफभाई शेख, शफी मामू टेलर, मतीन इनामदार, जमील शहा, सुलेमान शेख, मुजम्मिल शहा, सत्तारभाई इनामदार, मुनवर इनामदार, बादशाहभाई पठाण, सिकंदर पठाण, इकबाल भाई शेख, आसिफ शेख, इम्रान शहा, डॉक्टर जाकवान, शब्बीर भाई शेख, हारून तांबोळी, सलीम शहा, अब्बास भाई तांबोळी, आलिम इनामदार, आतिक शहा, नवीद सय्यद, मुन्नाभाई तांबोळी, अन्सार पठाण, इकबाल बागवान, मेहबूब भाई कुरेशी आदींसह प्रमुखांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता। कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा राहता नगर परिषदेचे माजी नगरसेवक हाजी रफिक शहा म्हणाले की दफनभूमीसाठी जागा पाहिजे ही मुस्लिम समाज बांधवांची वर्षानुवर्षाची मागणी राहता तालुक्याचे भाग्यविधाते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पूर्णत्वास नेली आहे। शिर्डी राहता शहरात जमिनीचे गगनाला भाव भिडलेले असून कब्रस्थानसाठी जागा खरेदी करणं मुस्लिम समाजाला शक्य नव्हतं, त्यासाठी अनेक अडचणी होत्या, परंतु शेती महामंडळाची कोट्यवधी रुपयांची सुमारे 2.5 एकर जागा कब्रस्थानसाठी उपलब्ध करून देऊन मंत्री विखे पाटील यांनी हा प्रश्न कायमचा सोडविला। त्याबद्दल मुस्लिम समाजाकडून त्यांचे मानावे तितके आभार थोडेच आहे। मुस्लिम समाज बांधवांचे विविध प्रश्न, समस्या तसेच इतर कार्यात मंत्री विखे पाटील यांचे अनमोल व महत्त्वपूर्ण असे योगदान नेहमीच मिळत असते। कधी भूतन भविष्य होणार असं झालं, त्याच्यामुळे मुसलमान समाज सगळं खुश झालेला आहे आणि हे संबंध आमचे पहिल्यापासून 90 पासून आजपर्यंत संबंध राहिले आणि ज्या वेळेस इलेक्शन आलं त्याच्या वेळेस आम्ही हे प्रकरण साहेबांसमोर नेलं, साहेबांनी होकार दिला, प्रयत्नात राहिले आणि ते शेवट आज तो संपन्न झाला सोहळा। समाजाचे चांगल्या भावना आहे, खुशीचे लोक सगळे। राहता साकुरी, पिंपळस, गोदावरी वसाहत या सर्व गावाला स्मशानभूमीचा प्रश्न मोठा गंभीर तयार झाला होता। नामदार साहेबांनी स्वतः यासाठी जवळजवळ 10 वर्ष प्रयत्न केले आणि शेवटी नामदार साहेबांच्या हातानेच हा लोकार्पण सोहळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला। त्याबद्दल परिसर राहता साकुरी येथील तमाम मुस्लिम बांधवांना खूप आनंद झालेला आहे आणि त्यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात हा सत्कार सोहळा साजरा केला। नामदार साहेबांचे खूप आभार का त्यांनी प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक ही जागा उपलब्ध करून दिली आणि नामदार साहेबांचं यापूर्वीही वेळोवेळी मुस्लिम समाजाला प्रत्येक कामात सारखं सहकार्य असतं। कधीही साहेबांनी आम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही। ज्या वेळेला आम्ही कायम साहेबांना भेटवतो, पण साहेब कधी नाराज झाले नाही, कधी चिडले नाही। तुमचा प्रश्न मी सोडवणार आहे, फक्त मला वेळ द्या। आणि त्या हिशोबाने आम्ही समाज बांधव पण साहेबांसाठी थांबलो। राहत्यात जे सलोख्याचं वातावरण आहे, परिसरात सलोख्याचं वातावरण आहे, ते केवळ फक्त साहेब आणि साहेबामुळेच आज या राहता शहरात इतकी चांगला भाईचारा आहे। सगळे समाज इथं एक दिलाने एकत्र राहून सगळे सण साजरे करतात। सगळे उत्सव असो, दुःख असो, आजारपण असो, सगळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी आहे आणि याला जबाबदार फक्त साहेब सुजयदादांची पण आम्हाला या कामी खूप मदत झाली। वेळोवेळी सुजयदादांनी भरपूर सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। त्याचबरोबर मी खास करून उल्लेख करील
ग्रामपंचायत साकुरी, सरपंच साकुरी आणि ही जागा मिळवण्यात मुस्लिम समाजाबरोबर साहेबांच्या इतर कार्यकर्त्यांचाही खूप मोठा सहभाग आहे आणि मुस्लिम समाजातर्फे व साकुरी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या परिसराच्या मुस्लिम समाजाच्या वतीने साहेबांना शतशः आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. गेल्या कित्येक वर्षापासूनचा राहाता तालुक्यातील राहाता शहराचा कब्रस्तानचा प्रश्न हा पेंडिंग होता. त्यात राहत्यातील सर्व आमचे राहत्यातील सर्व वरिष्ठ समाजातील नेते, समाजातील आमचे मोठे वयस्कर वयोवृद्ध लोक सगळ्यांनी मिळून साहेबांकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत आले. त्या पाठपुराव्याला साहेबांनी प्रत्येक वेळेस प्रयत्नातून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना आज त्या प्रश्नाला साहेबांनी मार्गी लावला. कोट्यवधी रुपयाची जमीन साहेबांनी राहता शहरातील मुस्लिम समाजाला किंवा पंचक्रोशीतील मुस्लिम समाज जे राहता दहेगाव, पिंपळस, साकुरी, गोदावरी वसाहत ह्या सर्व मुस्लिम समाजाच्या, तसेच ख्रिश्चन समाजाच्या, तसेच गोसावी समाजाच्या व लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावला. त्यात राहता शहरातील जो मुस्लिम समाजाला गेल्या अनेक वर्षापासूनचा जो कब्रस्तानचा प्रश्न सोडवल्यामुळं साहेबांच्याबद्दल इतके ऋणी झाले आहे की ते साहेबांना आता याच्यानंतर पिढ्याने पिढ्या विसरणार नाही. आणि ज्यावेळेस साहेबांना साहेबांना ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आमचा समाज पूर्णपणे 100% त्यावेळेस उभा राहील. ते कारण एवढं करूनही त्याची उणीव भरू शकत नाही, परंतु जी फुलाची पाकळी आमचा समाज त्यांच्यासाठी कधी सदैव उभा राहील ही ग्वाही देतो. नामदार साहब की तरफ से जो कोशिश की गई, जो एक तारीखी ऐतिहासिक जो तो मौका है कि हम सभी लोग जानते हैं, खासतौर से मुस्लिम कम्युनिटी का कई सालों से इस बात को लेकर के शदीद तकाजा रहा था. हर आने वाले इलेक्शन में हमारा पहला मुद्दा यही होता था कि साहब हमको कब्रस्तान के लिए जगह कम पड़ रही है. तालुका पहले से राहता के अतराफ की बस्तियाँ है और इन तमाम चीज़ों को देखते हुए राहते का जो छोटा सा कब्रस्तान है जो अतिक्रमण की नजर चढ़ गया है, ऐसे में जो तो हमारे मुर्दों के लिए, मैयतों के लिए बेहुरमती होती है. तो कमोबेश ये 20 साल से मेरी समझ के एतबार से 20 साल से मसला चल रहा था. ये कोशिशें हुई, हर इलेक्शन में हमारा मुद्दा रहता था कि साहब कम्युनिटीज़ के लिए जो तो कब्रस्तान के लिए जगह फराहम की जाए. लास्ट 2 इलेक्शन में तो यहाँ तक की बात हुई, नामदार साहब और सुजीदादा ने ये भी बतलाया कि ठीक है हम लोग आपको जो तो अमाउंट देते हैं, आप जगह तलाश करके ले लो. लेकिन बात ऐसी है कि वो गुंडा 2 गुंडे की बात नहीं थी. इसलिए बहुत तलाश करने के बाद एक ऐसा अच्छा सुनहरा मौका इस वक्त आया कि नामदार साहब महसूल मंत्री बन गए. और जब महसूल मंत्री बने तो साहब ने महाराष्ट्र गवर्नमेंट की पहली कैबिनेट में मुसलमानों के लिए, क्रिश्चियन कम्युनिटी के लिए और लिंगायत कम्युनिटी के लिए एक बहुत ही बड़ा और ऐतिहासिक फैसला लिया जिसको हम सदियों तक याद रख सकते हैं. और पहली कैबिनेट में ठहराव लेकर के इतना फास्ट इम्प्लीमेंट एक कैबिनेट के जरिए उसको जो तो ग्राम पंचायत और नगर पालिका तक पहुंचाना बहुत ही जो तो जबरदस्त फैसला और जबरदस्त काम की तरतीब. अल्हम्दुलिल्लाह आज इसी का नतीजा है कि उसका लोकार्पण थोड़ा यहाँ पर रखा गया है. मैं मेरी तरफ से, मेरी कम्युनिटी की तरफ से और वक्त की वजह से बहुत सारे लोगों को बोलने का मौका नहीं मिला, इन तमाम लोगों की तरफ से मैं नामदार साहब का, महाराष्ट्र गवर्नमेंट के सीएम, डिप्टी सीएम और जो तो खासतौर से नामदार साहब और ये प्रोसेस में जितने भी गवर्नमेंट के अधिकारी आते हैं, मैं सभी लोगों का जो तो शुक्रिया अदा करता हूँ. साहब ने जो है बहुत सारे काम, 5 मिनट के साहब ने हमारे सामने बहुत सारे काम बताए, लेकिन हम सब के ऊपर अब ये जिम्मेदारी है कि साहब को तो कहा गया जितने भी काम है उसके लिए साहब करेंगे, लेकिन अब हमारे जितने समाज है जिनका नाम यहाँ पर लिया गया उनकी भी जिम्मेदारी है कि आने वाले वक्त में लोकसभा, विधानसभा के मौके पर आप हजरात जो है इतनी विनती करें कि आसपास के तालुके के जो लोग आएंगे, जिनके ताल्लुक से साहब ने अभी कहा, बहुत सारी बातें हमारे सामने आई. आप हजरात जानते हैं कि हमारे पड़ोस के अंदर हमारे लिए जो है आसपास के तालुके के बारे में लोगों ने आकर बहुत सारी चीजें आप हजरात को बतलाई.
नामदार साहब ने भी अभी उदाहरण दिया कि जो आमदार अपने तालुके के अंदर, अपने शहर के अंदर जनता को पीने के लिए साफ पानी नहीं दे सके, उन्होंने राहते में आकर पब्लिक की दिशा भूल नहीं करना। उसके अलावा हमारे पड़ोस के तालुके में जाने से पहले हमको सोचना पड़ता है कि किस रास्ते से जाया जाए। हमारी जितनी भी तरक्की है हम नामदार साहब का शुक्रिया अदा करते हैं। सबसे बढ़कर ये कि साहब ने हमको एक ऐसा खासदार दिया जो पूरे भारत के अंदर जो है मशहूर है, जिन्होंने गरीब जनता के मसाइल को जो है हल किया और तमाम लोगों का साथ दिया। मैं हम तमाम लोगों की तरफ से साहब का शुक्रिया अदा करता हूं और तमाम लोगों से गुजारिश करता हूं कि एक मर्तबा जोरदार तालियां बजाकर साहब का इस्तेमाल करें। आपने जो है इस प्रोग्राम को कामयाब किया। हम साहब का दिल की गहराइयों से